बीडमध्ये मागील 8 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, रस्ते पाण्याखाली गेलेत। तर बीड खरवंडी या महामार्गाचं काम रखडलंय, त्यामुळे पर्यायी रस्ता तयार करण्यात आलेला आहे, पण पावसामुळे हा पर्यायी रस्ता सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूरमध्ये जोरदार पाऊस झाला। तब्बल 2 तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतजमीन वाहून गेली आहे। नदीपासून दूर असलेल्या शेतांमध्ये सुद्धा 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलंय। शिरापूर परिसरातील कांदा, सोयाबीन, तूर, बाजरी आणि उडीद या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। शिरापूर गावातल्या पुलावरून पुराच्या पाण्यात 30 वर्षीय तरुणही वाहून गेला। तर लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील काटेजवळगा या गावातही वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसला। ओढ्याला आलेल्या पुरात एक व्यक्ती वाहून गेली आहे, तर झाडावर अडकून पडलेल्या व्यक्तीला स्थानिकांनी बाहेर काढलं। ओढ्याचं पाणी शेतांमध्ये शिरल्यानं सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। तर तिकडे धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यामध्ये सुद्धा मुरुम गावात मुसळधार पाऊस पडलाय। जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं। काही घरांमध्ये सुद्धा या पावसाचं पाणी शिरलंय। धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातला बोणगिरी हा पाझर तलाव फुटल्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं। तलावातलं हे पाणी शेतात शिरल्यामुळे पिकं पाण्याखाली गेली आहेत। दरम्यान धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली आहे। तर तिकडे बीड खरवंडी राष्ट्रीय महामार्गावर नवगण राजुरी या गावातला रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला। या मार्गावरच्या पुलाचं काम गेल्या 8 वर्षांपासून अपूर्ण आहे। जोरदार पावसात पर्यायी रस्ता सुद्धा वाहून गेला। दरम्यान बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 4,20,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। तर 20% अधिक पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात 16,21,000 एकरावरच्या पिकांचं नुकसान झालंय। नवीन लागवड केलेलं केळीचं पीक पाण्याखाली गेलंय। तर सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यामध्ये सुद्धा 2 दिवस तुफान पाऊस बरसलाय। येरळा नदीसह यामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला। येरळवाडी धरणाच्या सांडव्यावरून प्रतिसेकंद सध्या 6,170 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे।